Students, in last lecture we discussed synapse and transfer of nerve impulse. So here we are going to study about nervous coordination. So what is nervous coordination? The nervous system is derived from embryonic ectoderm. जी नर्वस सिस्टीम आहे आपल्या बॉडीमधली ती कुठनं डिराईव्ह झालेली आहे? इम्ब्रायनिक इक्टोडम. ज्या 3 टाईप्सच्या मिसोडम, इंडोडम, इक्टोडम ज्या लेअर आहे त्यामधलीच कुठली टर्म आहे? इक्टोडम या लेअरपासून नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. बेसिकली इट इज सिमिलर इन ऑल वर्टिब्रेट्स. हे ऑल वर्टिब्रेट्समध्ये सिमिलर आहे. द ह्युमन नर्वस सिस्टीम इज मोर ॲडव्हान्स, कॉम्प्लेक्स अँड ऑल्सो मोस्ट स्टडीड. तर ह्युमन नर्वस सिस्टीम काय आहे? ॲडव्हान्स आहे, म्हणजे जास्त डेव्हलप झालेली आहे. कॉम्प्लेक्स अँड ऑल्सो मोस्ट स्टडीड, म्हणजे त्यावर जास्त अभ्यास झालेला आहे. इट इज इंटिग्रेटेड बट फॉर अवर स्टडी इट इज डिवायडेड इन 3 पार्ट्स. तर ही कुठल्या पार्ट्सने? 3 पार्ट्सने डिवायडेड झालेली आहे. पहिले आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड थर्ड इज द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. फर्स्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर आपण पहिले सेंट्रल नर्वस सिस्टीम डिस्कस करू. सेंट्रल नर्वस सिस्टीम इट इज मिड डॉर्सल अँड हॉलो सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डनी बनलेली आहे. आणि कुठली पोझिशन काय आहे त्यातली? मिड डॉर्सल अँड हॉलो. हॉलो मीन्स पोकळ आहे. द ब्रेन इज प्रोटेक्टेड इन टू स्कल अँड स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड इन वर्टिब्रल कॉलम. जे ब्रेन आहे त्याला स्कलनी प्रोटेक्ट केलेलं आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे वर्टिब्रल कॉलमनी. म्हणजे तो वर्टिब्रल कॉलममध्ये स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असते आणि इनर टू स्कल ब्रेन इज प्रोड्यूस. तर ग्रे मॅटर इट इज मेड बाय सायटोन ऑर सेल बॉडीज, डेंड्राइट्स अँड नॉन मेड्युलरी नर्व फायबर्स. जे ग्रे मॅटर आहे आपण लास्ट लेक्चरमध्ये न्यूरॉननी कशाने बनलेले असतात? डेंड्रॉइड्स, ॲक्झॉन, सायटोन. ते काय कशासाठी मदत करतात? इम्पल ट्रान्सफर करायसाठी मदत करतात. तर ग्रे मॅटरमध्ये काय असते? सायटोन असते, सेल बॉडीज, डेंड्राइट्स अँड नॉन मेड्युलरी नर्व फायबर्स. सेकंड जे आहे व्हाईट मॅटर, तर इट इज मेड बाय ॲक्झॉन कवर्ड विथ मायलिन शेथ फॉर्मिंग मेड्युलेटेड नर्व फायबर्स. जे व्हाईट मॅटर आहे ते ॲक्झॉननी बनलेलं असते आणि त्याला कवर्ड असते मायलिन शीथनी आणि ते काय फॉर्म करतात? मॉड्युलेटेड नर्व फायबर्स. नेक्स्ट आहे मेनिंजस ऑफ ब्रेन. तर हे मेनिंजस ऑफ ब्रेन काय असते? याचं फंक्शन काय आहे? तर एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. राईट डाऊन ऑन मेनिंजस ऑफ ब्रेन, गिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ मेनिंजस ऑफ ब्रेन, राईट इम्पॉर्टन्स ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लूइड. तर त्या मेनिंजसमध्ये पण सेरेब्रोस्पायनल फ्लूइड असते. तर त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आता आपण 1 बाय 1 बघूया. द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड इज सराउंडेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन इज कॉल्ड मेनिंजस ऑफ ब्रेन. तर जे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट, तर ते कशाने सराउंड केलेले असते? कनेक्टिव्ह टिश्यू प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन. आणि त्या मेम्ब्रेनलाच काय म्हटले जाते? मेनिंजस ऑफ ब्रेन. आणि इट इज मेड अप बाय फॉलोविंग लेयर्स. ते या फॉलोविंग लेअरनी बनलेले असते. पहिला आहे ड्युरा मॅटर, सेकंड अरेक्नॉइड मॅटर अँड थर्ड इज दी पाय मॅटर. So what is dura matter? It is outermost meninges. It is made by tough, thick and fibrous connective tissue and it is attached to the inner side of the cranium. तर ड्युरा मॅटर हे आउटर लेअर आहे कशाची? मेनिंजेसची, विच इज कवर्ड बाय स्पायनल कॉर्ड अँड ब्रेन. आणि ते कशी आहे? टफ आहे, म्हणजेच प्रोटेक्शन करायचं काम करते. त्याच्यामुळे ते टफ असायलाच पाहिजे, म्हणजे कुठलेही फॉरेन त्याच्यावर अटॅक करू शकत नाही. टफ, थिक अँड फायब्रस कनेक्टेड टिश्यू आणि इट इज अटॅच टू द इनर साईड ऑफ द क्रॅनियम. जे इनर साईडला ते क्रॅनियमला अटॅच असते. सेकंड लेअर आहे अरेक्नॉइड, म्हणजेच कुठली आहे ती? मिडल मेम्ब्रेन प्रेझेंट बिटवीन पाय अँड ड्युरा मॅटर. म्हणजे पाय मॅटर इनरमधली, मधातली अरेक्नॉइड आणि लास्टमधली ड्युरा मॅटर. इट इज थिन, म्हणजे पातळ असते. वस्क्युलर, फॉर्म बाय रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यू. हे रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेली असते आणि इट हॅज स्पायडर वेब लाईक अपिअरन्स. जे स्पायडर वेब आहे त्याच्यासारखे याचं अपिअरन्स असते. त्यानंतर आहे थर्ड लेअर, इनर लेअर. इट इज इनरमोस्ट मेम्ब्रेन क्लोज टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. हे इनरमोस्ट लेअर आहे, म्हणजेच कशाच्या जवळ असेल ते? ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या. इट इज थिन, मेड बाय स्मूथ कनेक्टिव्ह टिश्यू. हे स्मूथ कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेली आहे. पहिली लेअर जे आउटर लेअर आहे फायब्रस आणि सेकंड रेटिक्युलेट आणि हे जे इनर आहे ती कशाने बनलेली आहे? स्मूथ कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज हायली वस्क्युलर. त्यानंतर आहे द अरेक्नॉइड मॅटर अँड ड्युरा मॅटर आर सेपरेटेड बाय सबड्युरल स्पेस.
जे अरेक्नॉइड मॅटर आहे आणि ड्युरा मॅटर आहे तर ते सबड्युरल स्पेसनी सेपरेट झालेले असते, म्हणजे एकापासून वेगळे झालेले असते. इन बिटवीन पाय अँड अरेक्नॉइड मॅटर सब अरेक्नॉइड स्पेस इज प्रेझेंट. तर पाय मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटरमध्ये पण सब अरेक्नॉइड स्पेसेस प्रेझेंट राहते, म्हणजे दोनमध्ये अंतर राहते. इट कंटेन लिम्फ लाईक वॉटरी फ्लूइड कॉल्ड सेरेब्रोस्पायनल फ्लूइड. त्या अरेक्नॉइड स्पेसमध्ये काय असते, लिम्फ लाईक वॉटरी फ्लूइड असते, त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लूइड म्हणते. आणि इट इज सिक्रेट बाय कोरॉइड प्लेक्सस. कोराइड प्लेक्सस काय आहे ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. तर ते कोण सिक्रेट करतं, सेरेब्रोस्पायनल फ्लूइड, कोराइड प्लेक्सस. सेरेब्रोस्पायनल फ्लूइड इज अल्कलाइन अँड अबाउट 20 ml इन ह्युमन ॲडल्ट. सेरेब्रोस्पायनल फ्लूइड काय असते, अल्कलाइन असते आणि 120 ml इन ह्युमन ॲडल्ट, म्हणजे 120 ml ते ह्युमन ॲडल्टमध्ये आढळून येते. नंतर फंक्शन काय आहे मेनिंजेस अँड सेरेब्रोस्पायनल फ्लूइडचे. मेनिंजेस आर प्रोटेक्टिव्ह अँड न्यूट्रिटिव्ह. कशाला प्रोटेक्ट करत असते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला. स्पायनल फ्लूइड ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड हॅन्स इट प्रोटेक्ट्स द ब्रेन अँड फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. जे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड आहे ज्या ब्लँक स्पेसमध्ये भरलेलं असते ते कशाचं काम करते, शॉक ॲब्झॉर्बरचं. आणि त्याच्यामुळेच काय होते, ते प्रोटेक्ट करते ब्रेनला फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. इट प्रोटेक्ट्स ब्रेन फ्रॉम बम्पिंग अँड ब्रशिंग. एकमेकावर कोलॅप्स होऊ देत नाही ब्रेनला, त्याच्यामुळे काय कशाचं काम करते, पंपिंग अँड ब्रशिंग. इट मेंटेन्स कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द क्रॅनियम. कॉन्स्टंट प्रेशर जे आहे क्रॅनियममधलं ते मेंटेन करत असते. सेरिब्रोस्पायनल फ्लूइड हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रियन अँड वेस्ट बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यू. तर सेरिब्रोस्पायनल फ्लूइड हे ट्रान्सफरचं पण काम करत असते, एक्सचेंज करत असते. वस्क्युलर असल्यामुळे तिथल्या लेअर एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स अँड वेस्ट बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यू. त्यानंतर इट हेल्प्स इन सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू ब्रेन. ऑक्सिजनला सप्लाय करायचं काम, ऑक्सिजनचा सप्लाय ब्रेनला प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असते, सेरिब्रोस्पायनल फ्लूइड. त्यानंतर इट प्रोटेक्ट्स द ब्रेन फ्रॉम डेसिकेशन. बायोन्सी, इट वर्क इन बायोन्सी टू ब्रेन सो इट रिड्यूस वेट इन क्रॅनियम. बायोन्सीचं काम करत असते, त्यामुळे जे वेट आहे क्रॅनियम सो टू ब्रेन सो इट रिड्यूस वेट इन क्रॅनियम. त्यानंतर आहे फंक्शनल एरियाज ऑफ ब्रेन. तर ह्युमन ब्रेनची डायग्राम आहे ही. जे फंक्शनल एरिया आहे, कुठले कुठले ब्रेनच्या एरिया फंक्शन करत असते त्यामध्ये दाखवलेलं आहे. इथे मधात जो रिजन आहे तो टेस्ट एरिया दाखवला आहे इथे राऊंडेडमध्ये. म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, टंगला काय करेल, टेस्ट. कुठलेही आपण फूड खात आहोत तर त्याचं टेस्ट इंडिकेट करायचं काम कोण करते, टेस्ट एरिया. त्यानंतर असोसिएशन एरिया इथे दाखवलेला आहे, तो असोसिएट करेल. त्यानंतर इथे दाखवलेला आहे स्मेल एरिया, म्हणजे आपण कुठलाही स्मेल येतं आपल्याला कशाचा आहे तो जाणीव करून देण्याचं काम हा एरिया करेल काम. त्यानंतर आहे व्हिज्युअल सेन्सरी एरिया आहे, या साईडला लाईनिंग दाखवलं आहे ते व्हिज्युअल सेन्सरी एरिया आहे, म्हणजे आपल्या रेटिना काय बघत आहे आणि कुठलं ऑब्जेक्ट आहे ते सांगायचं काम कोण करत असते, व्हिज्युअल एरिया. त्यानंतर व्हिज्युअल असोसिएशन एरिया. त्यानंतर इथे रेनकेस एरिया सेन्सरी स्पीच दाखवलेला आहे. जनरल सेन्सरी एरिया, सेंट्रल सर्कल्स दाखवलेलं आहे. नंतर मोटार एरियाचं काम काय आहे, इम्पल्स ट्रान्सफर करायचं काम. त्यानंतर प्री मोटार एरिया आणि त्यानंतर ब्रोकाज एरिया. हे सर्व काय आहे, फंक्शनल एरिया ऑफ ब्रेन. त्यानंतर हे आहे डायग्राम LS ऑफ ह्युमन ब्रेन. तर आपल्याला यामध्ये 1 by 1 याचं डिस्क्रिप्शन बघायचं आहे, कुठलं कोणतं फंक्शन कोण करत असते. तर इथे दाखवलं आहे मधात कॉर्पस कॅलोसम लेअर. त्यानंतर हायपोथॅलॅमस कॉर्पस कॅलोसमच्या लोअर साईडला प्रेझेंट आहे. त्यानंतर तिथे इपिथॅलॅमस आहे. पिनियल बॉडी जे आपल्याला रात्री बरोबर योग्य टाईमवर झोप येते, सर्कॅडियम जो रिदम मेंटेन करत असते, ग्लँड मेंटेन करत असते, तर ही इथे प्रेझेंट असते कॉर्पस कॅलोसमच्या बिलो रिजनला. त्यानंतर आहे इथे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, पिट्युटरी ग्लँड दाखवलेली आहे. पॉन्स वरोली, पिट्युटरी ग्लँड खाली. त्यानंतर आहे मेडुला ऑब्लँगेटा, इथे 4th वेंट्रिकल. सेरेबेलम दाखवलेलं आहे इथे. त्यानंतर लॅटरल वेंट्रिकल इथे प्रेझेंट आहे. ही झाली लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ ह्युमन ब्रेन.
आणि यामध्ये दाखवलं आहे ब्रेन शोविंग लोब्स गायरी अँड सल्कस. तर हे जे यामध्ये असं राऊंड राऊंड प्रेझेंट आहे त्याला सल्कस म्हटलं जाते. फ्रंटल लोब आहे, फ्रंटल लोब म्हणजे जो आपल्या फोरहेडची जो रिजन आहे तो आहे फ्रंटल लोब. टेम्परल लोब म्हणजे आपल्या काना साईडचा. परायटो ऑसिपिटल लोब, त्यानंतर गायरस आणि पॉन्स वरुला मेडुला ऑब्लांगेटाच्या खाली काय स्पायनल कॉर्ड दाखवलेला आहे. तर याचं आपल्याला डिस्क्रिप्शन बघायचं आहे. सो ह्युमन ब्रेन इज वेल प्रोटेक्टेड इन द बोनी बॉक्स कॉल्ड क्रॅनियम ऑफ द स्कल. तर मी तुम्हाला पहिलेच सांगितले की जे ब्रेन आहे ते कशात प्रेझेंट असते, स्कलमध्ये, आणि स्पायनल कॉर्ड वर्टिब्रल कॉलममध्ये. That human brain is well protected in the bony box called cranium of the skull. It is soft, whitish, large in size and slightly flattened structure. तर ते कसं असते, सॉफ्ट असते, व्हाईटिश कलरचं असते आणि त्याची साईज आहे लार्जर असते. इट इज 1300 to 1400 grams weight and 1300 to 1500 cc in volume. तर ब्रेनचा वेट काय असते, 1300 to 1400 ग्राम्सचा असते आणि 1300 to 1500 cc in volume. द ब्रेन डेव्हलप्स टू इट्स फुल साईज ॲट द एज ऑफ 6 years. ब्रेनची जे साईज आहे ते किती एजला डेव्हलप होते, 6 yearsला त्याची जे फुल साईज आहे ती डेव्हलप होत असते. अँड द ओनली इन्क्रीजेस इन एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्सने ते काय होत असते, वाढत असते. स्टोअर दी लर्निंग प्रोसेस, म्हणजे आपल्याला फक्त अनुभव त्याच्यामध्ये स्टोअर होत असतात, त्याच्यामुळे आपल्याला एक्सपिरियन्स महत्त्वाचा असतो. बाकी साईज त्याची 6 वर्षापर्यंत वाढत असते. इट कंटेन्स 30,000 मिलियन न्यूरॉन्स. न्यूरॉन्सचं काम काय असते, इम्पल्स ट्रान्समिशन करायचं काम करत असते. तर त्याच्यामध्ये किती न्यूरॉन्स प्रेझेंट असतात, 30,000 न्यूरॉन्स असतात. आणि इट युजेस 20% ब्लड अँड 50% ऑफ ऑक्सिजन ऑफ टोटल बॉडी. आपल्या टोटल बॉडीमधलं 20% ब्लड यूज करत असते ब्रेन, आणि त्यामधलं 15% ऑक्सिजन हे यूज करत असते. द सपोर्टिव्ह सेल्स ऑफ नर्वस सिस्टीम आर न्यूरोग्लिया. जे सपोर्टिव्ह सिस्टीम आहे सेल्सचे ते कुठले सेल्स, नर्व्स आहे न्यूरोग्लिया, आणि त्याचं एक्झाम्पल आहे शॉन सेल्स अँड इपेंडेमा. सो पहिलं पार्ट आहे फोरब्रेनचं, त्याला आपण प्रोसेनसेफॅलॉन म्हटलं जाते. तर फोरब्रेन हा कशाने बनलेला आहे, इथे डायग्राममध्ये दाखवलेलं होतं फोरब्रेन कुठे प्रेझेंट आहे. फोरब्रेनमध्ये कुठले कुठले टाईप्स आपण बघणार आहोत. ऑल्फॅक्टरी लोब्स, नंतर सेरेब्रम नंतर आहे मोटार एरिया नंतर फोरब्रेन. तर पहिला पार्ट येते फोरब्रेन. तर फोरब्रेन याच्यामध्ये 3 पार्ट्सनी बनलेले आहे, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायन्सेफॅलॉन. तर फोरब्रेन कुठल्या रिजनला येईल, सेरेब्रम कुठे प्रेझेंट आहे, जे सेरेबेलमचा रिजन आहे त्यात थोड्याफार जवळपास तिथं सेरेब्रम प्रेझेंट असते. तर आपण ऑल्फॅक्टरी लोब्स, तर फोरब्रेनमध्ये 3 टाईप्स असतात, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायन्सेफॅलॉन. तर ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणजे काय, दीज आर पेअर स्मॉल सॉलिड बॉडीज प्रेझेंट वेंट्रली इन द फोरब्रेन. तर फोरब्रेन रिजनला ते वेंट्रल साईडला प्रेझेंट होते स्मॉल सॉलिड बॉडीज आणि पेअरमध्ये असतात. दे आर कवर बाय सेरेब्रल हेमिस्फेअर टॉर्सली अँड कॅन बी विजिबल फ्रॉम वेंट्रल साईड. ते जे सेरेब्रल हेमिस्फिअर आहे त्याला काय असते, कवर्ड असते and can be visible from ventral side. वेंट्रल साईडने ते विजिबल असते. ऑल्फॅक्टरी लोब आर प्युअरली डेव्हलप इन ह्युमन. ऑल्फॅक्टरी लोब हा आपल्यामध्ये जास्त डेव्हलप झालेला राहत नाही, पुअरली डेव्हलप राहते. वेल डेव्हलप इन डॉग अँड डॉगफिश. ते कशामध्ये डेव्हलप झालेले असतात, डॉग आणि डॉगफिशमध्ये. म्हणजेच ते काय करू शकतात, त्यांना म्हणजे ह्युमन बिंगचा पण स्मेल येते, तर ते त्या ड्यू टू स्मेलमुळे ते आयडेंटिफाय करू शकतात. हा म्हणजे जे पोलीस लोक यूज करतात डॉगला कुठलेही क्रिमिनल पकडायचं असेल तर ते ड्यू टू ऑल्फॅक्टरी लोब्स त्यांच्यामधला वेल डेव्हलप असतो त्याच्यामुळे.
There are two parts: olfactory bulb, it is anterior swelling, and olfactory tract, it is posterior narrow tracts merging with the olfactory area of temporal lobe. तर olfactory lobeचं काय फंक्शन आहे? ऑल्फॅक्टरी इज कन्सर्ड विथ सेन्स ऑफ स्मेल. तर त्याच्यामध्ये काय असते? स्मेलचं सेन्सेशन असते. इन ह्युमन सेन्स ऑफ स्मेल इज प्युअरली डेव्हलप. आपल्याला सेन्स ऑफ स्मेल हा प्युअरली डेव्हलप असतो, जास्त डेव्हलप झालेला नसतो. त्यानंतर आहे सेरेबेलम. तर सेरेब्रम, तर त्याला टिलोन्सेफॅलन म्हटलं जाते. इट इज लार्जेस्ट अँड द मोस्ट प्रॉमिनंट कॉम्प्लेक्स पार्ट ऑफ द फोरब्रेन. क्वेश्चनमध्ये विचारू शकते की हू इज द largest part of brain. तर cerebrum is nothing but the largest part of the brain, forebrain. It is well developed in human. हा कशा आहे? वेल डेव्हलप झालेला आहे. इट मेक्स 80 to 85% ऑफ द वेट ऑफ टोटल ब्रेन. हा जो 80 to 85% ऑफ द वेट घेत असते टोटल ब्रेनचं. सेरेब्रम इज डिवायडेड इन टू 2 सेरिब्रल हेमिस्फिअर बाय मेडियन लॉन्सिट्यूडनल सेरिब्रल फिशर. सेरिब्रम 2 याच्यात डिवाइड झालेला असते. 2 सेरिब्रल हेमिस्फिअर आर कनेक्टेड टू थिक बँड ऑफ ट्रान्सफर नर्व फायबर्स अँड कॉल्ड कॉर्पस कॅलोसम. तर कॉर्पस कॅलोसम काय आहे? 2 सेरिब्रल हेमिस्फिअर जे आहे ते कनेक्ट होते थिक बँड ऑफ ट्रान्सवर्स नर्व्सला, आणि त्याला कॉर्पस कॅलोसम म्हटलं जाते, जो पिट्युटरी ग्लँडवरती प्रेझेंट असतो. इट कनेक्ट बोथ द हेमिस्फिअर ॲट बॉटम अँड हेल्प इन कोऑर्डिनेशन. ते जे हेमिस्फिअर आहे ते कुठे असते? बॉटमला, आणि हेल्प करते कोऑर्डिनेशन मीन्स आपण सुरुवातीला बघितलं आहे काय. अँटेरियर पार्ट ऑफ द कॉर्पस कॅलोस इज गेनू आणि पोस्टेरियर पार्ट इज स्प्लेनियम. जे अँटेरियर पार्ट आहे कॉर्पस कॅलोसचा त्याला गेनू म्हटलं जाते, आणि पोस्टेरियर आहे तो स्प्लेनियम. द आउटर पार्ट ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड एज सेरेब्रल कॉर्टेक्स. जो आउटर पार्ट आहे, जसं किडनीमध्ये बघितलं आहे की आउटर पार्ट इज कॉर्टेक्स आणि इनर पार्ट इज द मेडुला. त्याचप्रमाणे आउटर पार्ट ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स वाईल इनर पार्ट इज कॉल्ड एज मेडुला, विच मेनली फॉर्म ऑफ व्हाईट मॅटर अँड कंटेन्स ॲक्झॉन ऑफ न्यूरॉन. आणि तो कशाने? व्हाईट मॅटरनी बनलेला असेल. व्हाईट मॅटरमध्ये असते ॲक्झॉन्स. द रूफ ऑफ सेरेब्रल हेमिस्फिअर इज कॉल्ड पॅलियम. जे रूफ आहे म्हणजे लोअर पोर्शन आहे सेरेब्रल हेमिस्फिअरचा, तो त्याला पॅलियम म्हटलं जाते. इज हायली फोल्डेड फॉर्मिंग रिजेस कॉल्ड गायरी. रूफ मीन्स वरचा पोर्शन, आणि तो कशाने? हायली फोल्डेड असते फॉर्मिंग रिजेट्स कॉल्ड गायरी. आपण डायग्राममध्ये बघितलं गायरी काय आहे. अँड डिप्रेशन कॉल्ड सल्की. आणि डिप्रेशन म्हणजे फ्लावरला जसं डिझाईन असते गोल गोल, त्याचप्रमाणे डिप्रेशन प्रेझेंट असते, त्याला सल्की म्हटलं जाते. द गायरी इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स. जो सेरेब्रल एरिया आहे कॉर्टेक्सचा तो कोण इन्क्रीज करत असते? गायरी इन्क्रीज करत असते. डीप इन द व्हाईट मॅटर सर्टन मासेस ऑफ ग्रे मॅटर आर प्रेझेंट आर कॉल्ड एज बेसल न्यूक्लिया. व्हाईट मॅटरच्या डीपमध्ये अजून काय असते प्रेझेंट? ग्रे मॅटर प्रेझेंट असते, आणि त्याला काय? बेसल न्यूक्लियाय म्हटले जाते. द वेंट्रल लॅटरल वॉल ऑफ सेरेब्रम इज थिक अँड नोन ॲज कॉर्पोरा स्ट्राटा. जी वेंट्रल लॅटरल वॉल आहे सेरेब्रमची थिक असते म्हणजे जाड असते, त्याला कॉर्पोरा स्ट्राटा म्हटलं जाते. द 2 कॅव्हिटी आर प्रेझेंट इन सेरेब्रल कॉर्टेक्स कॉल्ड लॅटरल वेंट्रिकल ऑर पॅरोसिल्स. ज्या 2 कॅव्हिटी प्रेझेंट असते सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये त्याला लॅटरल वेंट्रिकल म्हणजेच पॅरोसिल्स म्हटलं जाते. द कॅव्हिटी इज फिल्ड विथ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ती कॅव्हिटीसुद्धा सेरेब्रल स्पायनल फ्लुइडनी बनलेली असते. त्यानंतर द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज 3 डीप ऑर वाईड सल्काय. दीज आर सेंट्रल सल्कस, लॅटरल सल्कस अँड परायटो ऑसिपिटल सल्कस. दिस सल्की डिवाइड इज सेरेब्रल हेमिस्फिअर इंटू 4 लोब्स. त्या सल्का डिवाइड करते त्या सेरेब्रल हेमिस्फिअरला इंटू 4 लोब्स. तर आहे अँटेरियर फ्रंटल लोब, म्हणजे फ्रंटल लोब जो आपल्या डोक्याचा भाग येतो. त्यानंतर परायटल लोब दुसऱ्या साईडचा, पोस्टेरियर ऑसिपिटल लोब, लॅटरल टेम्पोरल लोब म्हणजे कानाचा भाग. त्यानंतर द फ्रंटल अँड परायटल लोब सेपरेटेड बाय सेंट्रल सर्कस. जे फ्रंटल अँड परायटल लोब आहे सेपरेटेड होते सेंट्रल सर्कसनी. द परायटल अँड टेम्पोरल लोब्स आर सेपरेटेड बाय लॅटरल सर्कस, अँड द परायटल ऑसिपिटल सर्कस सेपरेटेड परायटल लोब फ्रॉम ऑसिपिटल लोब. तर फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स. तर सेरेब्रल कॉर्टेक्सचा फंक्शन्स काय आहेत? देअर आर 3 फंक्शन्स एरिया. दे आर सेन्सरी एरियाज. त्यानंतर असोसिएशन एरियाज आपण बघितलं आहे. सेन्सरी एरियाज, असोसिएशन एरियाज कुठे प्रेझेंट आहे? तर दिस रिसिव्ह इम्पल्स फ्रॉम सेन्सरी रिसेप्टर अँड आर कन्सर्न विथ द ॲनालिसिस ऑफ सेन्सेशन. जर आपल्याला काही
सेन्स होत आहे, तर ते काय करते, रिसीव्ह करत असते इम्पल्स फ्रॉम सेन्सरी रिसेप्टर अँड कन्सर्न विथ ॲनालिसिस ऑफ सेन्सेशन. आणि कुठलं सेन्सेशन होतं आहे आपल्याला ते काय करत असते, सांगत असते. सेन्सरी स्पीच एरिया इज प्रेझेंट इन परायटल लोब. तर परायटल लोबमध्ये काय सेन्सरी स्पीच एरिया प्रेझेंट असते. टेम्परल लोब शो इज ऑलफॅक्टरी, ऑडिटरी अँड गॅस्टोटरी एरियाज. म्हणजे टेम्पोरल लोबमध्ये कान येत असतो, तर ते आपल्याला ऑडिटरी गॅस्टोटरी एरियाज काय फंक्शन करत असतात ते सांगत असतात. त्यानंतर असोसिएशन एरियाज आहे. दीज आर फॉर्म मेजर पोर्शन ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स अँड इन्व्हॉल्व इनपुट प्रोसेसिंग, ॲनालिसिस अँड स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन. तर ॲनालिसिस म्हणजे ॲनालिसिस करायचं असेल आपल्याला, स्टोरेज करायची आहे इन्फॉर्मेशन, तर ते काय करते, असोसिएशन एरियाज काम करते. कुठल्या याचे हे आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स रिजनला प्रेझेंट असतात. दे आर कन्सर्ड विथ पॉवर ऑफ रिझनिंग, म्हणजे आपण किती आठवू शकतो, विल म्हणजे स्वतःची विल पॉवर, अंडरस्टँडिंग किती समजू शकतो, आणि मेमोरी किती आठवू शकतो. दीज आर प्रेझेंट इन ईच लोब ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स. त्यानंतर आहे सी, मोटार एरिया. तो पण सेंट्रल कॉर्टेक्स सेरेब्रल कॉर्टेक्स रिजनला प्रेझेंट असते. तर इट इज प्रेझेंट इन फ्रंटल लोब अँड कन्सर्न्स द ओरिजिन ऑफ मोटर इम्पल्सेस. म्हणजे मोटर इम्पल्सेस जसं आपल्याला चटका बसत आहे, तर ते लवकर पास करायचं काम मोटार नर्व करत असते. Premotor area is lies in frontal lobe immediately anterior to the central sulcus. The nerve cell initiate the contraction of voluntary muscle in the area of cerebrum. The body is representing upside down. And then immediately anterior to premotor area lies motor area. In the lower part of this area, just above the lateral sulcus, is present motor speech area of Broca's area, which control movement necessary for speech. जे Broca's area आहे, तो कशाचं काम करत असते, मुवमेंट ॲज नेसेसरी फॉर स्पीचसाठी, जे बोलण्यासाठी मुवमेंट आहे ते त्याचं काम करत असते. इट इज डॉमिनंट इन लेफ्ट हेमिस्फिअर इन राईट हँडेड पीपल अँड वाईस वर्सा. तर ब्रोकाज एरिया काय कशासाठी काम करते, इट इज डॉमिनंट इन लेफ्ट हेमिस्फिअर. हा डॉमिनंट असतं लेफ्ट हेमिस्फिअर इन राईट हँडेड पीपल अँड वाईस वर्सा. त्यानंतर आहे, म्हणजेच जे लेफ्टी लोक आहे त्यांचं काय, लेफ्टी म्हणजे लेफ्ट हाताने लिहिणारे, तर त्याचं काय असते, राईट हेमिस्फिअर हा जास्त काम करत असते. आणि जे राईट हाताने लिहिते त्याचा इट इज डॉमिनंट इन लेफ्ट हेमिस्फिअर, आणि अपोजिट इन इट इज डॉमिनंट इन राईट हेमिस्फिअर विच इज लेफ्ट हँडेड पीपल. सो फंक्शन ऑफ सेरेब्रम काय आहे, इट कंट्रोल ऑल वॉलंटरी फंक्शन. जे आपल्या हातात आहे, जे आपण स्वतः कंट्रोल करू शकतो त्या ॲक्टिव्हिटीजवर, ते कोण करत असते, सेरेब्रम करत असते. इट रिसीव सेन्सरी स्टिम्युलाय थ्रू विजन, म्हणजे डोळ्या थ्रू ते स्टिम्युलाय रिसीव करत असते. टेस्ट, स्मेल, साऊंड, टच अँड स्पीच. इट इज सेंटर ऑफ मेमोरी, म्हणजे ते स्टोअर करू शकते विल पॉवर, इंटेलिजन्स, रिझनिंग अँड लर्निंग. इट इज ऑल्सो सेंटर फॉर इमोशन, म्हणजे काही इमोशन्स येते आपल्या बॉडीमध्ये ड्यू टू cerebrum, thought and feeling like pain, pleasure, fear, fatigue, pressure, temperature, etc. नंतर इट इज द सेंटर ऑफ मिक्ट्युरेशन, म्हणजेच आपल्याला टॉयलेटला लागते ते ड्यू टू मिक्ट्युरेशन मीन्स युरिन एक्स्ट्रॅक्ट करणे. डिफेसिकेशन, विपिंग अँड लाफिंग, हे कोण कंट्रोल करत असते, सेरेब्रम. त्यानंतर डायन्सेफॅलॉन, त्यालाच आपण थॅलमेसेफॅलॉन म्हणतो. इट इज प्रेझेंट बिलो द कॉर्पस कॅलोसम अँड अबोव द मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या वरती आणि कॉर्पस कॅलोसमच्या खाली कोण प्रेझेंट असते, डायन्सेफॅलॉन. इट इज कम्प्लिटली कवर बाय सेरेब्रल हेमिस्फिअर आणि इट इज डिवायडेड इंटू द 3 रिजन्स. त्याच्यामध्ये पण 3 रिजन्सनी डिवाईड झालेलं आहे. द कॅव्हिटी प्रेझेंट इन डायन्सेफॅलॉन, त्याला डायसिल कॅव्हिटी म्हटलं जाते किंवा थर्ड वेंट्रिकल म्हटलं जाते. द फर्स्ट, सेकंड अँड थर्ड वेंट्रिकल आर जॉईंड बाय फोरॅम अँड मोनोरॉ. तर हे डायन्सेफॅलॉन किती 3 टाईप्सनी बनलेले आहेत, इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस.